नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजप, शिंदे सेना किंवा अजित पवार गट यांनी आपापला दावा दाखल केला. यंदा ठाण्याच्या 2 महापौरांमध्ये ठाणे लोकसभेच्या खासदारकी यासाठी लढत होत आहे. 2014च्या निवडणुकीत ठाणे लोकसभेसाठी ठाणे आणि नवी मुंबई या महापालिकेच्या माजी महापौर राज विचारे विरुद्ध संजीव नाईक अशी लढत झाली होती. तेव्हा विचारेंनी संजीव नाईक यांचा पराभव केला होता. खूप खूप अभिनंदन. कशा प्रकारे तयारी केली जाणार अपेक्षा होती का? कारण 2-3 नावं चर्चेत होते. जो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या आदेशाने, त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह साहेब यांचा खूप आशीर्वाद, त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद, माननीय आमदार प्रताप सरनाईकजी, त्याचबरोबर रवींद्र फाटक, आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी विजय चौगुले साहेब असतील, नाहटा साहेब असतील, त्याचबरोबर महिला आघाडीच्या आमच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री संजयजी केळकर, संजयजी वाघुले, निरंजनजी डावखरे, माननीय गणेश नाईक साहेब, संजीव नाईक, त्याचबरोबर आमदार गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक आणि या सगळ्यांच्या, विनयजी सहस्रबुद्धे, त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. खूप जणांचं योगदान यामध्ये आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमच्या तळागाळातील सर्व कार्यकर्ता, यांचं प्रत्येकाचं योगदान, यांनी केलेली ठाणे असेल या परिसरामध्ये केलेलं काम, माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचं काम, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, आनंदजी परांजपे, हे सर्व जणांचं, अभिजित पानसे असतील, अविनाश जाधव असतील, मनसेचे माननीय राजसाहेब ठाकरे, या सगळ्यांच्या, RPIचे रामदासजी आठवले साहेब, या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद माझ्यावरती नक्कीच राहणार आहे. आणि एका कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिलेली आहे आणि हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या उदाहरणामुळे नक्कीच मिळेल. एक कार्यकर्त्याचा विजय किंवा कार्यकर्त्याला संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच ही संधीचं सोनं करण्याची संधी जी मला दिलेली आहे ती पूर्ण करण्याची आणि विजयाकडे वाटचाल करण्याची नक्कीच प्रयत्न करेन. शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ते ठाण्यामध्ये घेतलेली आहे त्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये जी घेतलेली आहे, जे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती पूर्णपणे पार पाडण्यासाठी, ज्या कारणास्तव बाळासाहेबांच्या भूमिकेची त्यांनी भरभक्कम जी पताका आहे ती पाठीशी घेतलेली आहे, त्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि जनता जनार्दनाशी प्रामाणिक राहण्याचं आव्हान मोठं असेल. मला वाटत नाही की जी पूर्णपणे कार्यकर्त्यांचं जे योगदान आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे, ठीक आहे, दिवस कमी आहे, परंतु मला काही आव्हान या ठिकाणी वाटत नाही. कारण शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI, मनसे, यातील कार्यकर्ते दिवस रात्र लोकांशी निगडीत असतात, लोकांची कामं करत असतात आणि या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय नक्कीच त्या पक्षातील, त्या माहितीतील उमेदवाराला मिळत असतं. रस्त्यावरती आमचा सर्व पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्या मेहनतीवरती नक्कीच मला संधी मिळेल. दिघे साहेबांचा हा बालेकिल्ला आहे, तो अविरत ठेवायचा आहे. धनुष्यबाणावरच आम्हाला निवडणूक लढायची आहे आणि ती आम्ही लढणार असून ठाण्यात फक्त धनुष्यबाण असेल, असे मत माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मांडले.
महाराष्ट्राच्या राजकारणात माझं नाव चर्चेत असलं तरी देशाच्या राजकारणात एका महिलेचं नाव चर्चेत येणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असं देखील त्या पुढे म्हणाल्या. त्यांनी जरी सुरुवात केलेली असेल, मला वाटतं की बॉल कमी आहे पण रन जास्ती काढायची अशी परिस्थिती जरी असेल तरी हा बालेकिल्ला शिंदे साहेबांचा, आणि ह्या बालेकिल्ल्याला कोणाची हरवायची ताकद नाही आहे. शिंदे साहेब स्वतः आतापर्यंत आम्ही जरी प्रचाराला उतरलेलो नसेल तरी नरेंद्र मोदी आणि शिंदे साहेबांच्या नावाने आम्ही ऑलमोस्ट प्रचार चालू केला होता. फक्त कॅन्डिडेटची नावाची घोषणा व्हायची बाकी होती आणि ती उद्या सकाळपर्यंत कोण उमेदवार असणार? कारण आपण देखील चर्चेत आहात. मला असं वाटतं बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात तर मी नेहमीच चर्चेत होती, पण भारताच्या राजकारणात एक महिलाचं नाव चर्चेत येणं ही पण माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असल्यामुळे माझं पहिल्या दिवसापासून सांगणं होतं की कॅन्डिडेट कोणीही द्या आणि त्याच्यासाठी पूर्ण काम करण्याची तयारी माझी असणार आहे. आणि आत्ताचं पण माझं मत हेच आहे की कोणी कॅन्डिडेट दिला, शेवटी पक्षाचं प्रतिनिधित्व ज्याला करायचं आहे ते साहेबांच्या मनात असेल आणि त्यांना ते उमेदवारी देणार आहे. ठामपणे पूर्ण ठाण्याची महिला आघाडी काम करते. मला असं वाटतं हीच माझी कामाची पोच पावते, कारण तुम्ही लोकांनी मला चर्चेत ठेवलं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण मी हा विचार केला नव्हता की लोकसभेपर्यंत मदल मारायचे, कारण महापौर झाल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप आपण जातो, पुढे आमदार व्हायचा असा विचार केला, पण तुम्ही मला डायरेक्ट लोकसभेला नेऊन ठेवलेलं आहे. खरं तर पत्रकारांचे मनापासून आभार आहे, पण साहेब जो उद्या कॅन्डिडेट डिक्लेअर करतील तर त्याच्यासाठी मनापासून काम करायचं. भाजपकडनं आज उमेदवारी अर्ज घेण्यात आलेला आहे. भाजपकडनं आज उमेदवारी अर्ज घेण्यात नामनिर्देशन पत्र देखील घेण्यात आलेलं आहे. अजून देखील भाजप आशेवर आहे. नाही, मला नाही वाटत. आत्ताच्या ज्या मिटिंगमुळे मला वाटत नाही. शेवटी हा ठाण्याचा किल्ला दिघे साहेबांचा आहे आणि तो अविरतपणे तसाच ठेवायचा आहे. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब जेवढे प्रयत्नशील आहेत, धनुष्यबाणावरच आम्हाला इलेक्शन लढायचे आणि ते आम्ही धनुष्यबाणावर जागा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे लोकसभेतून महायुतीकडून शिवसेनेच्या नरेश मस्के यांनी आज उमेदवारी जाहीर झाली आहे. नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी नरेश मस्के यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आहे. खरे निष्ठावंत हे नरेश मस्केच आहेत. योग्य तो उमेदवार हा ठाण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. नरेश मस्के यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील व नरेश मस्के हे बहुमताने निवडून येणार असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. की जे आज निष्ठावंत म्हणून प्रचार करतायत, आज शिंदे साहेबांचा मनापासून मी ह्या गोष्टीसाठी अभिनंदन करतो की बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या खऱ्या निष्ठावंताला आज ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी संधी दिलेली आहे. आणि नरेश मस्के साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून
या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या ठाणे शहर, त्याचबरोबर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर सारख्या या शहरामध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करतात. अशा आमच्या आज मस्के साहेबांना ठाणे लोकसभाची जबाबदारी दिलेली आहे. मी विश्वासाने सांगतो, पूर्ण ताकदीने सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नरेश मस्के साहेब हे बहुमताने निवडून येतील, हा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करतो. सरनाईकांनी तुम्हाला पाठवलं ते कधी येतील? नाही, सरनाईक साहेबांनी मला पाठवलेलं नाहीये. मी युवा सेनेचा आज कार्याध्यक्ष आहे आणि मला युवा सेनेचा कार्याध्यक्ष करण्यामागे ज्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा हात आहे त्या व्यक्तीला आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि असं नाहीये, मी एक शेवटी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी आज मस्के साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. आणि मी एवढंही सांगतो की आजपासून पूर्ण वेळ 24 तास प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक हे नरेश मस्केला सगळ्यात जास्त मतांनी या महाराष्ट्रामध्ये निवडून आणण्यासाठी जबाबदारी घेणार. सरनाईकांचं नाव देखील आघाडीवरती होते, तयारी देखील बघा, शेवटी मस्के साहेबांनी सांगितलं होतं की आमचं हे सगळं पहिलेच ठरलं होतं आणि एक शेवटी हे इलेक्शन स्ट्रॅटेजी आहे आणि त्याच इलेक्शन स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आज मस्के साहेबांचं नाव पुढे करण्यात आलेलं. मस्के साहेबांनी माझं आणि सरनाईक साहेबांचं डेली बोलणं होत सुद्धा होतं आणि विश्वासाने मी तुम्हाला सांगतो की नरेश मस्के हे सर्वात योग्य उमेदवार म्हणून त्यांची आज या ठिकाणी शिंदे साहेबांनी निवड केलेली आहे. आणि सरनाईक साहेब शेवटी बघा, त्यांनी ठरवलेलं आहे की आपण नरेश मस्केंना बहुमताने निवडून आणू आणि त्या दृष्टिकोनातून सरनाईक साहेब कुठेच नाराज नाहीये, हे सुद्धा मी आज या ठिकाणी. युवा सेना कशा प्रकारे प्रचार करणार आहे? युवा सेना, मी मस्के साहेबांना आज विनंती करणार आहे की युवा सेनेवर पूर्णपणे ह्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी त्यांनी द्यावी. पूर्ण युवा सेना ताकदीने नरेश मस्के साहेबांसाठी फक्त ठाणे नव्हे तर मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा आज मी जरी ह्या पक्षाच्या माध्यमातून युवा सेनेचा कार्याध्यक्ष असलो तरी ठाणे हे आमचं होम ग्राउंड आहे. आणि पूर्वेश सरनाईक आजपासून ते 20 तारखेपर्यंत पूर्णपणे ताकद लावून हे ठाण्यामध्ये ठाण मांडून मस्के साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो. मीरा रोड, घोडबंदर या पट्ट्यांमध्ये मोठं वर्चस्व आहे प्रताप सरनाईकचा, त्याचा फायदा कसा प्रकारचा या ठिकाणी होईल? मी आज ही फिगर तुमच्या समोर सांगतोय, लक्षात ठेवा. सन्माननीय नरेश मस्के साहेबांना मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघामधनं 1 लाखाचा लीड मिळेल आणि ओवळा माजिवडा मतदारसंघामधनं सुद्धा त्यांना 1 लाखहून अधिक लीड मिळणार आहे. आणि संपूर्ण या ठाणे लोकसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं ओवळा माजिवडा हा सर्वाधिक मताधिक्य देईल असा हा विधानसभा मतदारसंघ. सरनाईकांची साथ कशी असणार आहे? पूर्ण तन मन धन आणि सगळ्या माध्यमातनं पूर्ण आशीर्वाद, पूर्ण पाठिंबा, पूर्ण सहकार्य हे मस्के साहेबांच्या पाठीशी आहे. पूर्वेश सरनाईक, परीक्षा सरनाईक, प्रताप सरनाईक आणि फक्त सरनाईक परिवार नव्हे तर संपूर्ण शिवसेना, युवासेना परिवार हे मस्के साहेबांबरोबर आता काम करतात. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर.